22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर, परीक्षेचा निकाल विचारा, पेन्सिल तुटली की पेन हे विचारू नका, राजनाथ सिंह यांचा विरोधकांना टोला. राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी स्पेशल डिनरचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जेवणाचा बेत. उद्या संध्याकाळी 7 वाजता डिनरचं आयोजन. भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर. नाना पटोले यांच्या पॅनलचा दारुण पराभव तर महायुती सहकार पॅनलचा विजय झाला. तर 13 उमेदवार निवडून आले. पहिल्याच श्रावणी सोमवारच्या निमित्तानं मालेगाव शहरामध्ये हजारो शिवभक्तांनी काढली कावड यात्रा. यात्रेमध्ये मंत्री दादा भुसे आणि युवा नेते आविष्कार भुसे देखील सहभागी झाले. अमरावतीमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात प्रहार आक्रमक. खड्ड्यांतील पाण्यामध्ये बसून बांधकाम विभागाचा केला निषेध. खड्डे न बुजवल्यास अधिकाऱ्यांना खड्ड्यामध्ये बसवण्याचा प्रहारचा इशारा. भीमा खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे पंढरपुरातील चंद्रभागेच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. भक्त पुंडलिक मंदिरासह अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा. नाशिकमध्ये सीबीआयच्या पथकाची कारवाई. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक तर 15,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.